नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आलो गव्हामध्ये शेतकरी मित्रांनो. आज गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर बघा, हा आपला गव्हाचा प्लॉट आहे. तर आज गव्हाची भरण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो, कारण आपल्या गव्हाला झालेल्या आजच्या डेटमध्ये 102 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाची भरण बघू कशी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, ह्या आहे माझा नर्मदा सागर गहू. तुम्हाला पुरा हिरवट पांढुरका दिसत असेल. आता आपली गव्हाची सोंगणी येईल 15 तारखेच्या समोर. 15, 16, 17ला त्या पिरियडमध्ये आपल्याला गहू काढावे लागेल. जसजसं ऊन तापेल तसतसं गहू आपला लवकर लवकर येऊन राहिला. लवकर कलर चेंज होत आहे आपल्या गव्हाचा. बघा, पांढुरका हिरवट आहे. तुमचाही गहू असा दिसत असेल. आणि या अवस्थेमध्ये आपण गव्हाची भरण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. बघा, आता हे जर उंबई घेतली आपण, याच्यातले जर गहू पाहिले, बघा आता हे उंबई घेऊ आपण. बघा, आता गहू पाहता येते आपल्याला किती भरण आहे, भरला नाही का. कारण की अजून नमी आहे गव्हामध्ये, पण आपल्याला भरण पाहता येते. अजून वायाचाच आहे, कर गहू याचाच आहे. जसा आपण चक्कीवर नेण्यालायक गहू याचाच आहे अजून. पण तोपर्यंत आपण याची भरण तपासू शकतो. हे बघा, बघा शेतकरी मित्रांनो, असा भरला आपला गहू. बघा गव्हाची भरण बघा. हे बघा, बुटका गहू आहे या. आणि ह्याच्यात अशा गव्हामध्ये कणिक जास्त राहते. बघा, हे आणि कोंडा कमी निघतो या गव्हाचा. काय नर्मदा सागर गहू असा भरला आपला गहू. तुमचाही असा भरलेला असेल शेतकरी मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा तुमचा गहू असा भरला काय. कुठे कुठे ठिगळे आहे हिरवे. हे बघा, कुठे कुठे हिरवा गहू आहे, तो येऊन जाणार मागे पुढे. तर असा आपला गहू आहे. आता इकडे बघा, आता इथे जागेचा फरक पडतो का नाही. इथे बघा, काही काही कुंभ्या वाळलेल्या आहे. बघा आहे, पण वाळलेल्या दिसतात तुम्हाला, पण पूर्णतः वाळलेल्या नाही आहे, चांबट आहे. आता हे जर उंबई घेतली आपण, बघा हे वाली, हे बघा हिरवट आहे ना. हे बघा भोरडलेली दिसते. तर हिला जर पाहिलं आपण, हे बघा याच्या अंदरचा गहू कलर दिसतो गव्हाला, पण गहू थोडासा नरम आहे, म्हणजे ओलसर आहे, मॉइश्चरपणा आहे. हे बघा, आहे काही दाणे खाली पडले शेतकरी मित्रांनो, असा आहे. आता कलर येऊन राहिला, असा असा दिसणार आपला गहू ठस. हे बघा, हे असा आहे. हे बघा, असा दिसणार आपला गहू. बघा, असा आहे ठस गहू शेतकरी मित्रांनो आपला आहे. आणि हे बघा, जर जिकून ओलीत करत आणलो ना आपण, तिकून गव्हाचा कलर बघा किती वायलासारखा दिसतो. आणि इथूनच इकडे थोडंसं लेट पाणी जाते या अर्ध्या वावरात. इथून हिरवा आहे गहू आपला. बघा, इथून इकडं हिरवा आहे, हिरवट जास्त दिसतो. ह्या फक्त इकडंच असा वाळलेला आहे, कारण की हा फेर लवकर जातो इकडला फक्त फेर उशिरा जातो. म्हणून बघा किती हिरवा आहे, म्हणजे हिरवट दिसतो. थोडासा फरक दिसत आपल्या नर्मदा सागर या गावामध्ये आहे का नाही. हा आहे पाण्याचा फरक शेतकरी मित्रांनो. पण आपल्याला एक सोयीस काढावं लागेल पूर्ण गहू. एक सोयीस येणार. इतुरी तुम्हाला पूर्ण जास्त वायल्यासारखा गहू दिसत असेल तुम्हाला, म्हणजे पांढुरका दिसत असेल. जिथं मी उभा आहे इकडं असं दाखवतो मी असा, आणि इकडं गहू बघा हिरवट दिसत असेल. ह्या फरक आहे, ओलताचा फरक आहे. तुमच्याही प्लॉटमध्ये असा दिसत असेल. पण शेतकरी मित्रांनो, एक सांगतो, उंबई अशी वाकल्याशिवाय सोंगू नका. अशी नागाची फणी एकदम नाही, अशी नागाची फणी असलीच पाहिजे. आणि पूर्ण जे देठ आहे आपली, जे कांडी आहे, हे पूर्ण वाळलेली असली पाहिजे, हिरवट नसलेली पाहिजे, तेव्हा गहू सोंगावा. नाही
आणि तिसरी गोष्ट, आपली जमीन ओलसर नसली पाहिजे, ओलावा नसला पाहिजे जमिनीमध्ये, वायली कडक असली पाहिजे जमीन, जेणेकरून मशीन हार्वेस्टर आपल्या शेतामध्ये लेवलले चालणार. आणि चायनीचे जे लेवल आहे, हार्वेस्टरचे जे लेवलले चालतं, जेव्हा चायनीची लेवल आहे की नाही लेवलले लागते आणि आपला गहू इकडे तिकडे सरकत नाही, ठुशी पडणार नाही आणि कचरा येणार नाही जास्त प्रमाणात. कारण की जर हार्वेस्टर एक बाजूनं चाक दबत असेल, एक बाजूनं वर राहत असेल, तर चायनी लेवलले नाही राहत. आणि पंख्याची हवा जी आहे ते सारखी फेकत नाही, सारखी अंदर मशीनच्या अंदर हवा लागत नाही सारखी, म्हणून कचरा येतो, ठुशी येते. तर ह्या त्याचा फरक पडू शकतो शेतकरी मित्रांनो. म्हणून जमीन नाही का थोडीशी कडक असली पाहिजे. वयाने येऊ द्या, बरेचसे शेतकरी मित्र वयाने येऊ देत नाही, पण गहू इथं येऊन जातो, गहू काढायला येऊन जातो, पण ओलावा राहतो नाही का. तर थोडंसं जमिनी सुकू द्या, नंतर काढणी करा. अशी वाकली पाहिजे जमीन, म्हणजे उभी वाकली पाहिजे, तेव्हा कुठं आपले सोंगणी करावी. तर आता ह्या कचरा आहे थोडाफार, याला काही होणार नाही. ह्या पण ओल जसजशी कमी होईल कचरा पण पांढुरका पडतो. इथल्या मोठ्या म्हणजे गावामध्ये इथला कचरा राहतोच. प्रत्येक शेतकऱ्यांच्या गावामध्ये काही ना काही तणकट आहेच नाही का. तुम्हाला दिसत आहे का आपल्या गावामध्ये काही तणकट? गहू दिसत आहो नाही का. त्या इथला काही फरक पडणार नाही आपल्या गावा पिकाला. कारण की गहू कसा आहे, वरता आहे, कचरा खालता आहे. काही काही कुंभे आपल्या गावामध्ये मोठे आहे बघा, आहे उंबी मोठी आहे. तर पाहू शेतकरी मित्रांनो, आता अशी भरण आहे आपल्या गव्हाची. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही किती दिवसापर्यंत पाणी दिलं आणि तुमचा गहू कसा भरला नाही का. नर्मदा सागर भरण झाली आहे का अशी, जसं मी माझ्या गहू दाखवला तशीच तुमची गव्हाची भरण आहे का. आणि यावर्षी कोणत्या गव्हाचे उत्पादन जास्त झाले. बरेचसे शेतकरी मित्रांनी गहू पण काढलेले आहे, नक्की कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. 300 श्रीराम 303 ह्या गहू खूप शेतकऱ्यांना चांगला पिकलेला आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाणी कमी जास्त झालं तर हवा होती मागच्या पिरियडला, ओलीत करताना गहू पण पडलेला आहे नाही का. तर यावर्षी सर्वात जास्त कोणत्या व्हेरायटीनं गव्हाचं उत्पादन निघालं नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. आणि तुमची भरण कशी आहे नक्की सांगा. तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो आजचा आपला गहू भरण आपल्या गव्हाची कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा. आणि आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.